नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मानधन व इतर भत्ते, आहार, वाहन भत्ता याबाबत सुधारित जी.आर. निर्गमित झालेला आहे। तर चला काय आहे व्हिडिओ बघून घेऊया। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू। बंधूंनो, लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी मतमोजणी कामाकरिता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 18 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सादर शासन निर्णयानुसार भारत निवडणूक आयोगाच्या 6 जून 2023 व 17/11/2023 नुसार देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतमोजणी कर्तव्यानिरत नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना द्यावयाचा भत्ता पुढीलप्रमाणे मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या गृह विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही वरीलप्रमाणे नमूद भत्त्याचे दर लागू असणार आहे। त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या, तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी कर्मचारी यांना वरील तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता देय असणार आहे। तर त्याचे दर अशा प्रकारे आहेत। क्षेत्रीय दंडाधिकारी यांना 1500 रुपये प्रति दिवस, एकत्रित एकदाच 1500 रुपये। मतदान केंद्राध्यक्ष, मतमोजणी पर्यवेक्षक यांना 350 रुपये प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता। मतदान अधिकारी, मतमोजणी सहाय्यक यांना 250 रुपये प्रति दिवसाकरिता। चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना 200 रुपये। फिरते व्हिडिओ पथक आणि इतर जे लोक आहेत त्यांच्याकरिता वर्ग 1 साठी 1200 रुपये एकत्रित एकदा, आणि वर्ग 3 साठी 1000 रुपये एकत्रित एकदा, वर्ग 4 साठी 200 रुपये प्रत्येक दिवसाकरिता। अशा प्रकारे हा यांचा भत्ता आणि जे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्र हो, ते याप्रमाणे मिळणार आहेत। त्याचबरोबर दुर्गम प्रदेशातील मतदान केंद्रावर, मतमोजणी केंद्रावर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात हवामान मतदान कर्मचाऱ्यासह पोलीस कर्मचारी, मोबाईल पार्टीमधील कर्मचारी, होमगार्ड, ग्राम रक्षक दल, NCC कॅडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक इत्यादीकरिता पॅक करण्यात आलेले दुपारचे जेवण आणि हलका आहार, अल्पोपहार देण्याची योजना सुद्धा यामध्ये दिलेली आहे। या संबंधातील शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही वाचू शकता। आणि आता निवडणुका संपत आहेत, काही ठिकाणच्या सुरू झालेल्या आहेत, काही ठिकाणी सुरू होणार आहेत। तर या सर्वांना आपल्याला किती भत्ता मिळेल कॅल्क्युलेट करायला हा जी.आर. नक्की मदत होईल। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।